तालुक्यातील नवसाळ गावातील मिळकत अनुक्रमांक 63 या खुल्या जागेवरून मोठा वाद निर्माण झाला आहे। अर्जदार दादाराव महादेवराव भाकरे आणि तहसीलदार मूर्तिजापूर यांच्याकडे दाखल केलेल्या तक्रार अर्जातून ग्रामपंचायत नवसाळवर गंभीर आरोप केले आहेत। 2002च्या 8 मध्ये ग्रामपंचायतनं परस्पर फेरफार करून अर्धी जागाच गायब केल्याचा आरोप दादाराव भाकरे यांनी केला आहे। सन 2002 मधील गाव नमुना 8 अनुसार खुली जागा 6,60,375 24/12 चौरस मीटर क्षेत्रफळाची होती, परंतु 2024 मध्ये काढलेल्या नोंदीनुसार त्यातील 24/12 चौरस मीटर क्षेत्र कमी दाखवण्यात आले आहे। या जागेवर इतरांनी बेकायदेशीर बांधकाम केल्याचंही त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे। आज येथे मी मूर्तिजापूर पंचायत समितीत आणि तहसीलमध्ये अर्ज दिला जागेच्या करता। माझी प्लॉट क्रमांक 63 नवसाळ शिवारात खुली जागा होती। त्या जागेची 2002 मध्ये नोंद आहे। 2023-24 मध्ये त्याचे क्षेत्र कमी करण्यात आले। 24/12 क्षेत्र कोणी कमी केलं? क्षेत्र कोणी कमी केलं याच्याकरता वारंवार विचारपूस केली। मी अर्ज दिले ग्रामपंचायतला, पण तरी ग्रामपंचायतवाल्यांनी त्याच्यावर कुठलीही कारवाई केली नाही। सरपंचांनी सुद्धा ग्रामसेवकला सांगितले, पण तरी ग्रामसेवक टाळाटाळ करत आहे। आज 18 महिने होऊन गेले छोट्याशा कामाकरता मला किती वेळा पायपीट करावं लागत आहे इथं मूर्तिजापूरला। कधी ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक 4-4 महिने गावी येत नाही। तर नंतर तुम्ही काय कारवाई केली, म्हणजे काय कोणाला निवेदन दिलं का पत्र दिलं? परत मी गटविकास अधिकारी यांना 3 महिने पहिलं निवेदन दिलं होतं। गटविकास अधिकारी यांनी परत ग्रामपंचायतला पाठवलं, पण तरी पण सुद्धा ग्रामपंचायतनी काही चौकशी केली नाही आणि काही कुठलाही मला ते दिलं नाही का बाबा तुमची जागा कुठे गेली म्हणून। मी कुठलाही पाठपुरावा दिला नव्हता जागा कमी करण्याकरता। आज कसे काय आलेत मग? न्याय मागण्याकरता आलो, कारण की तिथं न्याय मिळतच नव्हता ग्रामपंचायतमध्ये। आज कोणाकडे तक्रार केली आपले गटविकास अधिकारी आणि तहसीलदार। सदर बाब ग्रामपंचायत सचिव आणि सरपंच यांच्याकडे लेखी स्वरूपात मांडून काहीही कार्यवाही करण्यात आली नाही। दरम्यान गटविकास अधिकारी पंचायत समिती मूर्तिजापूर यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली। गटविकास अधिकाऱ्याने 1 ऑगस्ट 2025 रोजी ग्रामपंचायत नवसाळला आदेश देऊन कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते। मात्र हे आदेश धाब्यावर बसवत ग्रामपंचायतीनं भाकरे यांनी 16 सप्टेंबर रोजी तहसीलदार यांना तक्रार सादर केली। तक्रारीत ऑक्टोबर महिन्यापर्यंत न्याय मिळाला नाही तर गांधी जयंती दिनी 2 ऑक्टोबर पासून तहसील आणि पंचायत समिती कार्यालयासमोर गांधी मार्गाने आमरण उपोषण करणार आहे। तसंच उपोषणादरम्यान आपल्या जीवितास काही धोका निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासन, पंचायत समिती तसेच तहसीलदार कार्यालयावर राहील असे भाकरे यांनी तक्रारीत म्हटलं आहे। सदर प्रकरणामुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं असून आता तहसीलदार कार्यालय या प्रकरणात काय भूमिका घेते याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलं आहे। जनमत न्यूज करता अकोल्याहून संजय उमक यांची रिपोर्ट।